मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो आपल्या हिंदू संस्कृतीत अशी एक मान्यता आहे की आपण या जीवनात कितीही अपराध केलेले असले, कितीही भीषण पाप जरी केलेले असले तरी सुद्धा देव त्या पापांना माफ करतो जर आपण काही विशेष तीर्थस्थळांना भेट दिली। ते 12 ज्योतिर्लिंग असतील, 4 धामची यात्रा असेल किंवा आत्ताच जे लाखो करोडो लोकांनी त्या कुंभमेळ्यात सहभागी झाले, त्या गंगेच्या प्रवाहामध्ये संगमात ज्या लोकांनी डुबकी मारली त्यात सुद्धा असं मानलं जातं की डुबकी मारल्यानंतर तुमचे सगळेच अपराध देव जे महादेव आहेत ते माफ करतात। आता अशा मान्यतेपोटी जर तुम्ही एक विशेष लक्ष दिलं असेल तर तुम्हाला जाणून येईल की ज्यांचं वय वर्ष हे 60 ते 65 झालेलं असतं ती लोकच अशा प्रकारच्या यात्रेत सहभागी होतात, तीर्थस्थळांना भेट देतात। कारण त्या लोकांनाच एक चिंता लागलेली असते की आपलं जे वय झालंय, आता इतक्या जीवनात जे आपल्या हातातून पाप झालेले आहे, जे अपराध झालेत त्यांना तर आपण बदलू शकत नाही। त्यामुळे त्या पापांना देव कधी माफ करेल का? आपली जेव्हा मृत्यू होईल तेव्हा आपल्या आत्माला शांती मिळेल का? आपल्याला स्वर्ग प्राप्ती होईल का? अशी चिंता ज्या लोकांना लागलेली असती तीच लोक अशा प्रकारच्या यात्रेमध्ये सहभागी होतात, धार्मिक स्थळांना भेट देतात। पण मित्रांनो मला असं वाटतंय की शरद पवारांसारख्या व्यक्तीला अशा प्रकारची कोणतीही चिंता आज सुद्धा लागलेली नाहीये। कारण त्यांचं वय वर्ष तरी आज जर बघायला गेलं तर तीर्थस्थळांना भेट देण्याचं किंवा कोणत्याही प्रकारची तीर्थयात्रा करण्यासाठी सुद्धा निघून गेलेलं आहे। आज प्रकारच्या राजकारणामध्ये जितके पाप शरद पवारांच्या हातून झालेत, जितकेही अपराध झालेले असतील त्या अपराधांना मागे सोडून जेवढा वेळ आपल्याकडे उरलाय तेवढ्या वय वर्षामध्ये जितके सत्कर्म आपल्याला करता येतील ते करूयात, अशा प्रकारची मंथना, अशा प्रकारचे विचार शरद पवारांच्या मनात असतील असं मला वाटत होतं। पण मित्रांनो काल जे वक्तव्य त्यांनी दिलंय ते वक्तव्य ऐकल्यानंतर मला असं वाटतंय की जे भीषण अपराध या वयात सुद्धा शरद पवार करतायत त्याबद्दल माझ्या मनात प्रश्न यायला लागलाय की हे अपराध शरद पवार कोणत्या जन्मात फेडतील आणि देव त्यांना कधी माफ करेल का? कारण पहलगामच्या इस्लामिक जिहादी आक्रमणामध्ये, हल्ल्यामध्ये, त्या आतंकी हल्ल्यात आतंकवाद्यांनी ज्या प्रकारे हिंदूंना बाजूला करून पुरुषांना त्यांची पॅन्ट काढून त्यांची सुनता झाली आहे का नाही हे चेक केल्यानंतर त्यांना कलमा वाचायला लावून त्यांच्या डोक्यात, त्यांच्या छातीत, त्यांच्या पोटात गोळ्या घातल्या गेल्या आणि त्यांच्या महिलांसमोर त्यांच्या मुलांनी हे सगळं होताना पाहिलं। आणि आज त्या पत्नी असेल, त्यांची मुलं असतील, ते व्हिडिओ मीडियासमोर स्वतः येऊन सांगतात की त्या दिवशी काय घडलं, कशा प्रकारे इस्लामिक जिहादी लोकांनी त्यांना त्यांचा धर्म विचारला आणि नंतर त्यांना गोळ्या घातल्या। आणि त्या 28 लोकांमध्ये 6 लोक ही महाराष्ट्रीयन होती, मराठी होती, आपले भाऊ होते ते। आणि त्यातले 2 परिवार, 2 कुटुंब हे पुण्यातले होते। त्यांच्या भेटीसाठी शरद पवार काल गेले होते आणि त्या महिलेने शरद पवारांच्या समोर त्यांना सांगितलं, ती व्हिडिओ मी स्क्रीनसमोर लावेन, तुम्हाला दिसेल की त्या महिलेसमोर शरद पवार उभे आहेत, त्यांच्या बाजूला मीडियासुद्धा आहे। त्या मीडियासमोर ऑन कॅमेरा ती महिला शरद पवारांना सांगते की कलमा आधी वाचायला लावला, नंतर जेव्हा कलमा वाचला त्यानंतर कदाचित ती पॅन्ट काढून सुद्धा सुनता झाली आहे का नाही हे चेक केलं आणि त्यानंतर त्यांच्या पतीला हे गोळ्या घातल्या गेल्या, त्यांच्या कपाळात गोळी घातली। आणि एवढं ऐकल्यानंतर सुद्धा म्हणजे विक्टिम स्वतः शरद पवारांना सांगतोय की त्या दिवशी काय झालं, सर्व घडलेली घटना शरद पवारांना माहीत असून सुद्धा शरद पवारांनी बाहेर येऊन जेव्हा मीडिया पर्सननी त्यांना प्रश्न विचारला की काही धर्म विचारून ही घटना घडली असं माहिती येते, तेव्हा शरद पवारांनी काय बोलावं? जर एखाद्या व्यक्तीच्या मनात संवेदना असतील, जर थोडंसं जरी हृदयात जर काहीतरी एक भावनिक माणूस असेल ना, त्याच्या तळपायातली आग ही मस्तकात जाईल त्या महिलेचं रुदन ऐकल्यानंतर। पण आमचे शरद पवारांनी काय वक्तव्य दिलं तर ते म्हणतात की धर्म विचारून गोळीबार करण्यात आलं असं म्हणतायत, मात्र याबाबत सत्य काय आहे हे मला माहीत नाही। मात्र त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या स्त्रियांना दहशतवाद्यांनी हात लावलेला नाही, केवळ पुरुषांनाच त्यांनी मारलेलं आहे। आता शरद पवारांना त्या विक्टिमनी स्वतः सगळा घटनाक्रम सांगितलाय, जे घडलं, रुदन ज्या महिलेने ते केलंय ना, ते ऐकल्यानंतर खरंच मित्रांनो कोणताही व्यक्ती अशा प्रकारचं वक्तव्य जे शरद पवारांनी दिलंय ना ते देण्याची हिंमत सुद्धा करणार नाही। अरे तो ओवेसी सुद्धा, त्यांनी सुद्धा आज मान्य केलेलं आहे की धर्म विचारून हिंदूंना मारलं गेलेलं आहे। तो राष्ट्रीय राजकारणात कितीही एक मुस्लिम, कट्टर मुस्लिम असेल, पण आज जेव्हा देशाचा प्रश्न आला तेव्हा सुद्धा ओवेसी हा देशाच्या बाजूने उभा आहे। त्याचं वक्तव्य जर तुम्ही ऐकलेलं असेल तर तो त्या आतंकवाद्यांना कुत्रा म्हटलाय की त्या कुत्र्यांना सेनेने मारलंच पाहिजे, धर्म विचारून त्या लोकांनी हिंदूंना मारलंय। आणि आज एक वीर मराठा
ज्यांना मराठा जातीचं जे एक प्रगतिशील नेतृत्व ज्या शरद पवारांना म्हटलं जातं, तो व्यक्ती आज म्हणतोय की मला याविषयी माहिती नाही आहे की धर्म विचारून मारलं गेलं का नाही, पण काही लोकांनी मला सांगितलं की असं असं झालं, पण जे काही खरं असेल ते नंतर कळू नये. आणि शरद पवार या आतंकवाद्यांना कदाचित स्वतंत्रता सेनानी घोषित करतील, कारण त्यांनी जे हे वक्तव्य केलं की स्त्रियांना आणि छोट्या मुलांना त्या आतंकवाद्यांनी हातच लावलेला नाही आहे. कदाचित शरद पवारांच्या मनात असेल की हे लोक आतंकवादी नसून स्वातंत्र्य सेनानी होते, जे लोक काश्मीरला भारताने स्वतंत्र करावं, काश्मीर हा भारताचा हिस्सा नाही आहे, काश्मीरला एक स्वतंत्र देश घोषित करावं किंवा पाकिस्तानला देऊन टाकावं, यासाठी जे लोक लढत आहेत ना, त्यामधले स्वतंत्रता सेनानी हे दहशतवादी असावे, स्वतंत्रता सेनानी असावे. आणि त्यासाठीच सरकारला एक संदेश देण्यासाठी यांनी फक्त पुरुषांना मारलं, महिलांना आणि छोट्या मुलांना नाही मारलं. आणि हेच वक्तव्य मित्रांनो तुम्हाला एक लक्षात आणावं म्हणून सांगतोय की 2 दिवसापूर्वी पाकिस्तानच्या रक्षा मंत्रींनी सुद्धा हे सेम वक्तव्य केलंय जे शरद पवारांनी म्हटलं. तो म्हणला की हे आतंकवादी आहेत, हे कशावरून, हे मुजाहिदीन सुद्धा असू शकतात, फ्रीडम फायटर सुद्धा असू शकतात, त्यांनी महिला आणि छोट्या मुलांना हात नाही लावले, त्यांनी फक्त पुरुषांना मारलंय. हे सेम वक्तव्य पाकिस्तानच्या रक्षा मंत्र्यांनी सुद्धा केलेलं होतं, जे शब्द शरद पवारांच्या मुखातून निघत आहेत. आणि मित्रांनो, शरद पवारांनी ही जी मुस्लिम अपीजमेंटची राजकारण आहे ना, हे काही पहिल्यांदा केले असं नाही आहे. शरद पवार जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, जेव्हा हे 1993चे मुंबईचे सिरियल बॉम्बलास्ट झाले, जेव्हा हा दाऊद इब्राहिम त्याच्या मदतीने किंवा त्यानेच हे सर्व बॉम्बलास्ट घडवून आणले, तेव्हा एकूण 12 बॉम्बलास्ट हिंदू मेजॉरिटी एरियामध्ये झालेले होते. तेव्हा फक्त मुसलमानांवर एक हिंदूंचं जे राग आहे ते प्रदर्शित होऊ नये, मुसलमानांना कोणतीही अडचण मुंबईत राहण्यामध्ये येऊ नये म्हणून त्यांनी एक बॉम्बलास्ट हा मुस्लिम बहुल एरियामध्ये सुद्धा झाला आहे अशी खोटी खबर शरद पवारांनी मीडियामध्ये येऊन देऊन टाकली. म्हणजे 12 बॉम्बलास्ट नाही तर 13 झाले, त्यातले 12 ही हिंदू बहुल असतील, पण एक बॉम्बलास्ट हा मुस्लिम बहुल एरियामध्ये झाला आहे असं शरद पवारांनी महान वक्तव्य दिलेलं होतं. आणि नंतर 2006मध्ये हे स्वतः कबूलसुद्धा केलं की होय, मी खोटं बोललेलं होतो, कारण मुसलमानांचं जीव मला वाचवायचं होतं, मुंबईमध्ये दंगे होऊ नये, त्यासाठी मी हे वक्तव्य केलेलं होतं. आणि आमची जी खुळी मीडिया आहे ना, ती सुद्धा अगदी शरद पवारांवर विश्वास ठेवून ही बातमी त्यांनी छापलेली होती. त्यांनी क्रॉस व्हेरीफाय सुद्धा करण्याची हिंमत केली नाही, किंवा इतके विकलेली मीडिया त्यावेळी असेल की शरद पवारांनी जर 13 ते 16 जरी केलेले असते ना, तरीसुद्धा मीडियाने हमखास छापलं असतं की मुंबईमध्ये 12 नाही तर 16 बॉम्बलास्ट झालेत. कारण काय, तर शरद पवारांनी सांगितलंय म्हणून. इतकी निर्लज्ज मीडिया आणि इतका नीचपणा शरद पवारांनी आपल्या राजकारणामध्ये इतक्या करिअरमध्ये केलेला आहे. आणि अजूनही तो नीचपणा शरद पवार त्यागायला तयार नाही आहेत. अजूनही तो नीचपणा, तो निर्लज्जपणा शरद पवार करतायत. ती महिला रडत रडत शरद पवारांसमोर सांगते की त्या दिवशी काय घडलं. शरद पवारांच्या मनात थोडीसुद्धा संवेदना आज नाही आहे की त्या महिलेवर, तिच्या कुटुंबावर किती मोठं संकट आज आलेलं आहे. त्या लोकांच्या मनात काय विचार येत असतील की फक्त ते हिंदू आहेत, ते मुसलमान नाहीत, त्यांना कलमा वाचता येत नाही म्हणून त्यांच्या पतीच्या डोक्यात गोळी घालण्यात आली. त्यांची चुकी काय, तर फक्त त्यांना कलमा वाचता आला नाही, त्यांची सुनता झाली नाही म्हणून त्यांना मारण्यात आलं. शरद पवारांना थोडी जरी संवेदना असती ना, तर आज ओवेसी सारखं ते सुद्धा पुढे येऊन म्हणाले असते की होय, धर्म विचारून गोळी घालण्यात आलेली आहे आणि त्याविषयी मला अत्यंत दुःख आहे, सरकारला माझा पूर्ण पाठिंबा आहे, त्यांनी योग्य ती कारवाई करावी. पण शरद पवारांनी या घटनेतसुद्धा आपलं जे दोगलापण आहे ना, जो दुटप्पीपणा आहे तो सोडलेला नाही आहे. आणि याला सोडून अजून एक वक्तव्य जे शरद पवारांनी केलं आहे, ते तर अजून निष्ठेचं जी खालची पातळी आहे ती शरद पवारांनी गाठली आहे. शरद पवार म्हणतात की पहलगामच्या आधी देखील भारतावर अनेक हल्ले झाले, त्यावेळी धर्मावर चर्चा कधीच झाली नाही, पण यावेळी धर्मावर चर्चा का होते, आतंकवाद्यांच्या धर्मावर प्रश्नचिन्ह का उचलला जातोय. तर यामागचं सरळ जे उत्तर आहे मी शरद पवारांना देतोय. एक तर तुमच्या काळात तुम्ही जेव्हा मुख्यमंत्री होता किंवा तुम्ही जेव्हा केंद्रामध्ये मंत्री होता, जेव्हा हे मुंबईचं 26/11चा हल्ला हा मुंबईत झाला, तेव्हा इंटरनेट नव्हतं, तेव्हा इंस्टाग्राम नव्हतं, तेव्हा फेसबुक नव्हतं, तेव्हा ट्विटर नव्हतं, तेव्हा जी मीडिया आहे ती सुद्धा पूर्णपणे तुमचे पैसे घेऊन डकार मारून बसलेली होती. त्यामुळे जेव्हा असे हल्ले झाले तेव्हा याचे व्हिडिओज हे कधी सोशल मीडियावर व्हायरल होत नव्हते ना. कधीही असे विक्टिम जे आहेत ते समोर येऊन जिवंत कधी आतंकवाद्यांनी सोडलंच नाही सांगायला.
की आम्ही धर्म विचारून त्यांना मारलं, आणि शरद पवार जे बोलले तेच मीडिया खरं मानायची. त्यामुळे खरं काय घडलं आणि जे हिंदू होते त्यांच्यावर काश्मीरमध्ये स्पेसिफिकली काश्मीरी पंडितांवर ज्या प्रकारचा अत्याचार 90sमध्ये झाला, त्यांना पलायन करून लावण्यात आलं, त्यांना मुद्दामून काश्मीरमध्ये आपली प्रॉपर्टी, आपलं घरदार सर्व सोडून पुढचं मागचं काहीही विचार न करता काश्मीर सोडावं लागलं, तेव्हा त्यांचा व्हिडिओ काढण्यासाठी कधीही मीडिया तिथे नव्हती. त्यामुळे धर्मावर चर्चा झालेली नव्हती. आज व्हिडिओ काढतायत, मीडिया आहे, सोशल मीडिया आहे, त्यामुळे तुम्ही जे खोटं बोलताय ना त्याचं जे पर्दाफाश आहे ते करण्यासाठी आमच्यासारखे हजारो लोक आज यूट्यूबवर, इंस्टाग्रामवर, ट्विटरवर बसलेत. तुमचं एकसुद्धा खोटं आज चालणार नाही, ही सत्य परिस्थिती आहे. त्यामुळेच कदाचित तुमच्या हृदयात हे वेदना होत असेल की जनता आमचं ऐकत का नाही आहे, आमचं जे फेक नरेटिव्ह इतक्या वर्षांपासून आम्ही चालवत आलोय ते आत्ता का चालत नाही आहे, याविषयी वेदना तुमच्या मनात होत असतील. आणि मी तर कधी कधी भारताची जी सुज्ञ जनता आहे ना त्याचा सतत एक आभारी आहे की शरद पवारांसारख्या व्यक्तीला तुम्ही कधी पंतप्रधान होऊ दिलं नाही. कदाचित आज जर शरद पवार पंतप्रधान असते, कधी होणार नाहीत आणि नाही कधी होण्यासाठी त्यांच्या क्षमता होती, पण चुकून जर आज ते पंतप्रधान असते आणि आज जर हा पहलगामचा आतंकी जिहादी हल्ला जर झाला असताना तर शरद पवारांनी कदाचित 10-12 मुसलमानांची नावंसुद्धा या यादीत ॲड केली असती की हिंदूच नाही मेलेत तर 10-12 मुसलमानसुद्धा मेलेले आहेत, त्यांनासुद्धा श्रद्धांजली वाहा. त्यांचीसुद्धा खोटी ती मेणबत्ती घेऊन यात्रा शरद पवारांनी काढली असती. इतकी मजल शरद पवारांची आहे आणि शरद पवारांनी हे केलं असतं, इतका विश्वास मला शरद पवारांवर. अनिल देशमुखांसारखे लोक आज जे वक्तव्य देत आहेत की धर्म विचारून मारलं नाही, त्याची गंगोत्री ही नेमकी शरद पवारांपासून झालेली आहे. ह्याची सुरुवात ही शरद पवार आहेत. त्यामुळे मला जराही काही खेद नाही आहे किंवा चिंता नाही आहे किंवा अशी कोणती अपेक्षाही मी शरद पवारांकडून केलेली नव्हती की ते सरकारच्या बाजूने उभे असतील आणि हिंदूंची जी बाजू आहे, जी खरा त्यांची बाजू मांडण्याची गरज होती, ती जी आज ओवेसी करतोय ते शरद पवारसुद्धा करतील अशी मला तरी अपेक्षा नव्हती. आणि माझ्या अपेक्षावर खरं उतरताना मला शरद पवार दिसत आहे. फक्त मला चिंता फक्त एवढी आहे की शरद पवार जे पाप करतायत ना, जे अपराध आज या उतरत्या वयात करतायत ते कोणत्या जन्मात ते फेडतील, त्याची परतफेड त्यांना करावी तर लागणार. कोणत्या जन्मात करणार आणि देव या पापांना माफ करेल का, याच्याबद्दल शरद पवारांनी खरंच एखाद्या शांत जागेवर एकांतपणे याविषयी विचार केला पाहिजे की आपण जे या जन्मात पाप केले त्याला कधी देव माफी देईल का. असोच मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.